नमस्कार, मी देवयानी. महाविजनमध्ये आपलं स्वागत आहे. शेतकरी कर्जमुक्तीची प्रक्रिया आता वेगाने पुढे जातीये. शिवाय सिंचन प्रकल्प आणि आषाढी वारीसह इतर काही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आपण आजच्या बुलेटिनमध्ये घेणार आहोत. आधी नजर टाकूयात हेडलाईन्सवर. शेतकरी कर्जमुक्ती प्रक्रिया वेगाने पुढे. पात्र शेतकऱ्यांचं संकलन करण्याची जबाबदारी बँकांवर निश्चित केली. सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी. राज्यात सिंचन प्रकल्पांमुळे जलसंजीवनी मिळणार. प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले. छायाचित्रांद्वारे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या जीवन प्रवासाचे दर्शन. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. पंढरपूर कॉरिडॉर बाबत चर्चा करूनच पुढची कार्यवाही होणार. आषाढी वारीच्या तयारीचा उपमुख्यमंत्री शिंदेंनी आढावा घेतला. बारामती रेल्वे स्थानकाचा कायापालट झाला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी पंतप्रधान आणि रेल्वे मंत्र्यांचे आभार मानले. पहिली बातमी आहे शेतकरी कर्जमुक्ती योजनेसंदर्भात. अनेक संकटांनी घेरलेल्या शेतकऱ्यांना सरकारनं कर्जमुक्तीच्या माध्यमातून मोठा दिलासा दिलाय. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची प्रक्रिया आता वेगवान झाली आहे. योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सहकार विभागानं कंबर कसली आहे. या योजनेची प्रभावी पारदर्शक अंमलबजावणी आणि वेळेत लाभ देण्यासाठी सर्व व्यापारी बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना सहकार विभागाकडून सविस्तर मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. एकूणच या प्रक्रियेसंदर्भातला स्पेशल रिपोर्ट पाहूयात. शेतकरी कर्जमुक्ती योजनेला आता वेग आलाय. योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांची माहिती अचूक स्वरूपात संकलित करून पोर्टलवर अपलोड करण्यासह प्रत्येक टप्प्यावर समन्वयाची जबाबदारी बँकांवर निश्चित करण्यात आली आहे. योजनेचा लाभ थेट आणि पारदर्शक पद्धतीनं पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी बँकांकडून शेतकऱ्यांचा सविस्तर तपशील मागवण्यात येत आहे. बँकांना युद्ध पातळीवर काम करण्याचे आदेश राज्य शासनानं दिलेत. या प्रक्रियेत कोणतीही त्रुटी राहू नये म्हणून बँकांना मुख्यालय आणि जिल्हा स्तरावर विशेष नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करणं बंधनकारक करण्यात आले. कर्ज खात्यांचे 2 स्वतंत्र गट करण्यात आले. आधार क्रमांक उपलब्ध असलेली कर्ज खाती आणि आधार क्रमांक उपलब्ध नसलेली कर्ज खाती. ज्या खात्यांमध्ये आधार क्रमांक उपलब्ध नाही अशा खात्यांची स्वतंत्र यादी तयार करून ती बँक शाखा, विकास संस्था तसेच गाव पातळीवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर व्यापारी बँकांच्या लाभार्थ्यांच्या कर्ज खात्यात कर्जमाफीची रक्कम थेट जमा केली जाईल. कर्जमाफीची रक्कम जमा झाल्यानंतर सर्व लाभार्थी शेतकऱ्यांना कर्जमाफीचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेमुळे पात्र शेतकऱ्यांची अचूक ओळख, माहितीची पारदर्शक पडताळणी, तक्रार निवारणाची प्रभावी व्यवस्था आणि कर्जमाफीचा लाभ वेळेत पोहोचवणं शक्य होणार आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्यातील सर्व बँकांकडील पात्र शेतकऱ्यांचा डेटा विशेष पोर्टलवर अपलोड करण्यात येते. एकूणच या योजनेचा उद्देश केवळ कर्जमुक्ती देणं नसून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं, त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचा आहे. या योजनेचा लाभ 56 लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे. सुमारे 36,500 कोटी रुपयांच्या या योजनेमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे. आता बातमी आहे राज्यातील सिंचन प्रकल्पांसंदर्भात. राज्यातील सिंचन प्रकल्पांसाठी सरकार सातत्यानं मोठी पावलं उचलताना दिसतंय. प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणात तरतूद करत असून हे प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यासाठी जलसंपदा विभागाला कार्यवाही करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेत. नुकतीच जलसंपदा विभागाची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत नारपार गिरणा नदीजोड प्रकल्प, दमणगंगा एकदरे गोदावरी, दमणगंगा वैतरणा गोदावरी, कोकण उल्हास वैतरणा व गोदावरी खोरे नदीजोड प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. राज्यात नदीजोड प्रकल्प, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, बळीराजा जलसंजीवनी योजना यामधून अनेक प्रकल्प सुरू आहेत. राज्याच्या सिंचन व्यवस्थेमध्ये यामुळे मोठे बदल होणार आहेत. विभागानं या संदर्भात पारदर्शकपणे अंमलबजावणी करावी असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत राज्यातील योजनेतील 20 प्रकल्प पूर्ण झाले असून 7 प्रकल्प प्रगतीपथावर असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. बैठकीला मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री गिरीश महाजनांसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांना 22 जुलैला जयंतीनिमित्त राज्यभर अभिवादन करण्यात आलं. या निमित्तानं अजित पवारांच्या जीवनावर आधारित छायाचित्र प्रदर्शनाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते करण्यात आलं.
महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सभागृहात अजित स्मृती अवीट स्मृती या विशेष छायाचित्र प्रदर्शनाचं आयोजन केलं गेलं। अजितदादांच्या कार्यकर्तृत्वाची अष्टपैलू व्यक्तिमत्वाची झलक यातून पाहायला मिळते असं सांगत मुख्यमंत्र्यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या। अतिशय सुंदर अशा प्रकारची चित्र दादांचं संपूर्ण जीवन दर्शवणारी, त्यांच्या लहानपणातली, परिवारातली, लग्नातली आणि त्यांच्या राजकीय सामाजिक कारकिर्दीतली विविध क्षण जी आहेत ती अतिशय चांगल्या पद्धतीनं या प्रदर्शनाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात। दादांचा जसा उमदा स्वभाव होता, त्यांचं जे हास्य होतं, कधी त्यांची कठोरता होती, अशा सगळ्या गोष्टी आपल्याला या प्रदर्शनामध्ये पाहायला मिळतात। एकूणच हे प्रदर्शन पाहिल्यानंतर निश्चितपणे दादांचं व्यक्तिमत्व तर आपल्याला पाहायला मिळतंच, पण त्यासोबत अनेक आठवणी देखील या प्रदर्शनामुळे ताज्या होतात। यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री गिरीश महाजन, मंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासह इतर लोकप्रतिनिधी उपस्थित होते। आता बातमी आहे आषाढी वारी संदर्भातली। वारीसाठी प्रशासनानं केलेल्या तयारीचा आढावा पंढरपूरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतला। यावेळी मंदिर जतन आणि संवर्धनाच्या कामाचा तसंच प्रस्तावित नवीन दर्शन मंडपाच्या कामाचा देखील आढावा घेतला। यावेळी पंढरपूर कॉरिडॉरबाबत नागरिकांशी चर्चा करून त्यांना विश्वासात घेऊनच पुढील कार्यवाही करण्यात येईल असं एकनाथ शिंदे म्हणालेत। कुठल्याही परिस्थितीमध्ये वारकऱ्याला त्रास होणार नाही, त्याची गैरसोय होणार नाही, जबाबदारी सरकारची आहे आणि प्रशासनाची, ते आम्ही पार पाडू। वारकरी जे आहेत हा सगळ्यात महत्वाचा घटक आहे, त्याची गैरसोय होऊ नये त्याच्यासाठी नियोजन योग्य असावं म्हणून मी दरवेळेला कॉरिडॉरच्या माध्यमातून सगळं नियोजन जे आहे आपल्या प्रपोजल आराखड्यामध्ये आहे, त्यामुळे कुठेही काही कमी होणार नाही याची आपण काळजी घेतो। पंढरपूरच्या वारीतला खरा व्हीआयपी हा सर्वसामान्य वारकरी असून त्याची वारी सुखाची आणि संपूर्ण व्हावी यासाठी शक्य ते सारे प्रयत्न आम्ही करत आहोत असंही ते म्हणाले। यावेळी मंत्री प्रकाश आबिटकर, गृहराज्यमंत्री योगेश कदमांसह लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते। आता बातमी आहे बारामतीतून। पुनर्विकास करण्यात आलेल्या बारामती रेल्वे स्थानकाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं झालं। बारामती रेल्वे स्थानकावर आयोजित कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित होत्या। अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत बारामती रेल्वे स्थानकाचा 11.40 कोटी रुपये खर्चून जागतिक दर्जाचा पुनर्विकास करण्यात आल्याबद्दल सुनेत्रा पवारांनी पंतप्रधान मोदी आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे विशेष आभार मानले। बारामती ही उद्योग, शिक्षण, कृषी सहकार्याची पंढरी आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। उत्पादित माल देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्यासाठी रेल्वे ही आपली जीवनवाहिनी झालेली आहे। बारामतीमध्ये शिक्षणासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यामधून येणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना या आधुनिक स्थानकामुळे अत्यंत सुरक्षित आणि सुखकर प्रवासाचा अनुभव मिळणार आहे। आपल्या भागातील कृषी उत्पादनं, विशेषतः भाजीपाला, फळं देशातील मोठ्या बाजारपेठांमध्ये वेगानं पोहोचवण्यासाठी ही आधुनिक रेल्वे आणि त्याची सेवा क्रांती घडून आलेली यात शंका नाही। या रेल्वे स्टेशनसाठी सुनेत्रा पवार यांनी खासदार असताना आणि दिवंगत अजित पवार हे उपमुख्यमंत्री असताना त्यांनी सातत्यानं केंद्र सरकार व रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा केला होता। या स्थानकाचं ब्रॉडगेजमध्ये रूपांतर झाल्यानंतर आता झालेले हे आधुनिकीकरण बारामतीच्या प्रगतीला नवी गती देणार आहेत। या स्थानकावर आता दिव्यांग अनुकूल सुविधा, आधुनिक प्रतीक्षा कक्ष, पार्किंग आणि सुंदर प्रादेशिक स्थापत्य शैलीचा मिलाफ पाहायला मिळतोय। या होत्या या आठवड्यातल्या काही महत्त्वाच्या बातम्या। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओज बघण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राइब करायला विसरू नका।